श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुकुशारहारधवलायाशु वस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यावः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। आता आपण साईचरित्र पाहतो। साईचरित्रातला दुसरा अध्याय सुरू आहे। दाभोळकरावांना हेमाड असं नाव कसं पडलं, बाबांनी त्यांचं नामकरण कसं केलं ते आपण पाहूया। श्री गणेशाय नमः। कालची आपली ओवी चालली होती, नको स्वपक्ष स्थापना, नको परपक्ष निवारण, नको पक्षद्वयात्मक विवरण, कायते निष्कारण सायास। हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, याचं मत काय, त्याचं मत काय, या वादविवादामध्ये पडण्यापेक्षा आपल्याला मिळालेला वेळ भगवंताच्या आपल्या गुरुच्या चिंतनामध्ये घालवावा। नको पक्षद्वयात्मक विवरण, होता ईशा शब्दा, होता या शब्दांचे स्मरण, पूर्वी श्रोत्या दिले अभिवचन, जहाली आठवण तयाची, मागा प्रथमाध्याय संपदा वचन दिले से की श्रोता, हेमाड नामकरण कथा आधी समजता सांगेन। कथेमध्ये ही आडकथा परिसता, ठरेली युक्तायुक्तता, होईल जिज्ञासेची पूर्तता, ही प्रेरकता साईची। आता या कथेमध्ये ही आडकथा कशी आली, की यांना हेमाड हे नाव कसं ठेवलं, पण ती सुद्धा बाबांची इच्छा। पुढे मग पूर्वानुसंधान होई साईचरित्र निवेदन, म्हणून श्रोत्या करावे श्रवण, दत्तावधान ते कथा। आता हा साई लीला ग्रंथ भक्त हेमाड पंत विरचित, ऐसे जे प्रति अध्यायांती श्रुत, ते हे पंत कोणती। प्रत्येक अध्यायाच्या शेवटी काय येतं की हा कोणी ग्रंथ लिहिलाय, त्याच्यामध्ये अशी ओळ येते, भक्त हेमाड पंत विरचित। भक्त हेमाड पंत याने लिहिलेला, विरचित म्हणजे याने लिहिलेला, याने सांगितलेला हा ग्रंथ आहे। आता हे पंत कोण, सहजा शंका श्रोतया मना, करावया तज्जिज्ञासा, श्रवणा कैसारंभ गया नामकरणा, व्हावे त्या श्रवणा सादर। जन्मादारभ्य मरणावधी षोडसंस्कार देहा संबंधी, त्यातील एक नामकरण विधी, संस्कार सिद्धी प्रसिद्ध। मनुष्याला जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात। या 16 संस्कार आणि 16वा संस्कार हा अंत्यविधी, त्याच्या आधी 15 संस्कार आपल्यावरती होतात, म्हणून त्या 16 संस्कार, शेवटचा अंत्यविधी हा संस्कारच आहे। आणि म्हणून या जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जे संस्कार होतात त्याला 16 संस्कार म्हणतात। त्यातल्या नामकरण संस्काराला आपण महत्त्व देतो, मुलाचं नाव ठेवणं याला महत्त्व देतो। तत्संबंधी अल्पकथा श्रोत्या प्रसिद्धे, सादर चित्ता हेमाड पंत नामकरणता, प्रसंगोपात्तता प्रकटेल। आदिया लेखक खटाळ, जैसा खटाळ तैसा वाचाळ, तैसाची टवाळ आणि कुटाळ, नाही विटाळ ज्ञानाचा। हेमाडपंत सांगतात की पूर्वी माझा स्वभाव हा मोठा खट्याळ होता, नाठाळ होता, वाचाळ होता, टवाळकी करणं, लोकांची निंदा नालस्ती करणं असा स्वभाव होता।
मला ज्ञानाचा विटाळही झाला नाही म्हणाले. म्हणजे मला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं, अज्ञानी होतो. नाही ठावा सद्गुरु महिमा, कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा, सदा निज शाणीवेची गरिमा, वादकर्मा प्रवृत्त. मला सद्गुरु तत्व म्हणजे काय, सद्गुरूचं महात्म्य म्हणजे काय, सद्गुरूचा अधिकार म्हणजे काय मला माहीत नव्हतं. आणि त्यामुळे बरं त्यातून कुबुद्धी होती. म्हणून काय सांगतात देवाला की देवा मला कुबुद्धी नको आहे, चांगली बुद्धी दे. कुबुद्धी ते मना कदा नोपजो नारायण. ते म्हणले काय करू, पण त्यावेळेला तारुण्य सुलभ अशी माझ्याजवळ एक तर ज्ञानाचा संबंध नव्हता, सद्गुरूचा महिमा माहीत नव्हता, त्यातनं कुबुद्धी होती आणि कुतर्क करण्याची. चांगला तर्क केला तर एक समजू शकतो, पण कुतर्क वाईटच त्यातनं चिंतन करायचं. सदा निज शहाणीवेचा गरिमा, वादकर्मा प्रवृत्त. मी स्वतःला शहाणा समजायचा आणि त्यामुळे वाद घालायला सगळ्यात पुढे. मी म्हणतो तेच खरं. परिप्राक्ता रेषा सबळ तेणेची साईचे चरणकमळ, दृष्टीच पडले अदृष्टी केवळ, हातो निश्चळ वाद निष्ठ. पण प्राक्तनात काहीतरी असतं, म्हणजे आपल्या नशिबात काय, नशिबाची रेषा आहे. पण प्राक्तनात काय होतं, इतका मी कुटाळ, इतका खट्याळ, पण साईंच्या दर्शनाचा लाभ माझ्या या प्राक्तनात लिहिलेला होता. काकासाहेब भक्त प्रवर, नानासाहेब चांदोरकर या ऋणांबंध नसता जर, कोठोनी जाणार शिर्डीस. हाई सीताराम उर्फ भाऊसाहेब दीक्षित यांना साईबाबा काका म्हणत असत. म्हणजे दीक्षितांना, भाऊसाहेब दीक्षितांना साईबाबा काका या नावाने हाक मारायचे. आणि कैलासवासी नारायण गोविंद चांदोरकर यांना साईबाबा नाना म्हणून हाक मारायचे. हेमाडपंत म्हणतात की मला जर या भाऊसाहेब दीक्षितांची म्हणजे काकांची जर गाठ पडली नसती, नारायण गोविंद चांदोरकर म्हणजेच नाना यांची जर गाठ पडली नसती, तर मला साईबाबांचं दर्शन झालं नसतं. म्हणून आपल्याला संतांचं दर्शन कधी होईल की संतांच्यावर ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांचं प्रेम आहे, अशाची जर आपली मैत्री झाली तर आपण त्यांच्याबरोबर आज नाही उद्या कधीतरी संत दर्शनाला नक्की जाणार. म्हणून आपले मित्र कसे असावे, मागणं मागितलं की देवा मला असे मित्र दे. कसे, तुझे ठाई ज्याची भक्ती, त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती. देवा तुझ्यावर ज्याची श्रद्धा आहे, भक्ती आहे, प्रेम आहे, अशा माणसांची मला संगत घडू दे. अशी माणसं माझे मित्र असू दे. आज नाही उद्या त्यांच्या संगतीमुळे मला देवा तुझ्या दरवाजापर्यंत येता येईल. काकासाहेब आग्रहा पडले, शिर्डी जाणे निश्चित ठरले, जावयाचे दिवशीच बदलले, मनते फिरले औषध. काकासाहेबांनी आग्रह केला, अरे चल तर एकदा शिर्डीला, बाबांचं दर्शन तर घे. ज्या दिवशी जायचं त्या दिवशी मनात विचार आला की नको जायला. याचा एक परममित्र तो लब्धा अनुग्रह, गुरुपुत्र असता लोणावळ्यास एक सहकलत्र, प्रसंग विचित्र घडला. तयाचा एकुलता एक सुत, शरीरे सुदृढ गुणवंत असता, त्या शुद्ध हवेच्या स्थानात ज्वराक्रांत झाला. केले सकळ उपाय मानवी झाले, दोरे उतारे दैवी गुरुसे आणून सन्निध वैसवी, अखैर फसवी सुत त्यात. प्रसंग पाहून ऐसा बिकट निवारावया, दुर्धर संकट, कुरीस बसवले पुत्रा निकट, ते सर्व फुकट झाले. ऐसा हा संसार महाविचित्र, कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र, प्राणीमात्राचे कर्मतंत्र, अदृष्ट सर्वत्र अनिवार्य. कानी पडता ही दुर्वार्ता, अति उद्विग्नता चित्ता, हीच काय गुरुची उपयुक्तता. पुत्र एकुलता राखवेना, प्रारब्ध कर्म प्राबल्यता, तीच साई दर्शनी शीतलता प्राप्त झाली. या माझ्या चित्ता पडला मोडता गगनात.
किमर्थ जावे शिर्डी प्रती, काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती, हाच ना लाभ गुरुचे संगती, गुरु काय करते कर्मासी, असेल जे जे ललाटे लिहिले ते तेच जरी होणार वैले, मग ते गुरुविण काय की अडले, जाणे ठेले शिर्डीचे. किमर्थ आपले स्थान सोडा, कशात गुरुचे मागे दौडा, सुखाचा जीव दुःखात पाडा, कवण्याचा आडा कळे. विचार केला, जायचं ठरलं होतं. तेवढ्यात एक गुरुचा भक्त, त्याचा एकुलता एक मुलगा गेला. त्याने गुरुला खूप साकडं घातलं की माझा एकुलता एक मुलगा वाचावा म्हणून, पण त्याचा मुलगा काही वाचला नाही. ही गोष्ट कानावर आल्यानंतर हेमाडपण म्हणतात की माझ्या मनात विचार आला की एवढा गुरुचा भक्त असूनही त्याच्या एकुलता एक मुलाला त्याला का वाचवता आलं नाही गुरुना. आणि जर आपल्या नशिबाप्रमाणेच घडणार असेल तर मग गुरुची सेवा कशाला करायची. प्रारब्ध कर्म प्राबल्यता, तीच साई दर्शनी शीतलता प्राप्त झाली, या माझ्या चित्ता पडला मोडता गगनात गमनात जाऊ देव. ज्यांना आपल्या भक्ताच्या एकुलत्या एक मुलाला वाचवता येत नाही त्यांच्या दर्शनाला कशाला जायचंय, असा विकल्प मनामध्ये आला. किमर्थ आपले स्थान सोडा, कशासी गुरुचे मागे दौडा, सुखाचा जीव दुःखात पाडा, कवण्याचा आडा कळेना. जैसे जैसे यदृच्छे घडे, ते भोगू सुखासाकडे, काय जाऊन या गुरुच्याकडे, जरी होणारा पुढे चालेना. जे जे काही आपल्या नशिबामध्ये घडणार आहे तसं यदृच्छा लाभसंतुष्ट, यदृच्छा लाभ संतुष्ट. जसं आपल्या नशिबात घडायचं आहे किंवा ज्याला देवाला जसं घडवायचं आहे तसं घडू द्या. जे काही होणार असेल ते आपण भोगूयात, असा विचार मनात आला. जैसे जैसे यदृच्छेकडे, ते भोगू सुखवासाकडे. आपल्या नशिबात असेल तर सुख असेल तर सुख भोगू, दुःख असेल तर दुःख भोगू. कशाला गुरुकडे जायचं आहे. जैसे जयाचे अर्जित, नको म्हणता चालून येत, होणारा पुढे काही न चालत, नेले मदकीचित शिर्डीसी. पण ज्याचं जे काही नशिबात लिहिलेलं आहे तसंच घडणार. मी किती जरी शिर्डीला जायचं नाही म्हटलं तरी योग असा आला की मला बाबाने शिर्डीला नेलंच. नेले मज खेचीत शिर्डीसी, नानासाहेब प्रांताधिकारी करू लागले वसईची फेरी, ठाण्याहून दादरावरी येऊनी विळभरी बैसले. मध्यंतरी एक तास गाडी वसईची यावयास, वाटले हा अवकाश लावू की कामास एखाद्या. जाहली मात्र ऐशी स्फूर्ती, तोची आली दादरावरती गाडी, एक केवळ बांद्र्यापुरती, ते बघ वैसरीत येत. गाडी येताना स्थानी निरोपाला मज लागून, मग मी भेट घेता तक्षणी, चालली कहाणी शिर्डीची. नानासाहेब प्रांताधिकारी होते. ते वसईला निघाले होते. ठाण्याहून दादरला येऊन थांबले, पण मध्यंतरी 1 तास गाडीला विलंब होता. आता म्हणाले वसईची गाडी यायला 1 तास वेळ आहे, तर आता राहिलेला 1 तास काहीतरी कारणी लावावा आणि मग मला निरोप आला. झाली मात्र ऐशी स्फूर्ती, तोची आली दादरावरती गाडी, एक केवळ बांद्र्यापुरती, ते मग वैस्थित येत. तेवढ्यात बांद्र्यापर्यंत जाणारी गाडी आली. नानासाहेब बसले त्या गाडीमध्ये आणि मला निरोप आला. येता गाडीच्या स्थानी निरोप आला मग लागून, मग मी भेट घेता तक्षणी, चालली कहाणी शिर्डीची. केव्हा निघणार साई दर्शना, किमर्थ आळस शिर्डी गमना, दीर्घसूत्रता का प्रस्थाना, निश्चिती मना का नाही. नानासाहेबांनी मला विचारलं, अरे तू शिर्डीला जाणार होतास ना, मग काय झालं. अरे चांगल्या कामाला असा विलंब लावू नये का. घटका जाती पडे जाती, तास वाजे घणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाला. अरे वेळ कधी येईल काय येईल सांगता येत, पण आपल्याकडे वेळ आहे ना. अरे साईचं दर्शन घे, का विलंब करतोय.
केव्हा निघणार साई दर्शना, किमर्थ आळस शिर्डी गमना, दीर्घसूत्रता का प्रस्थाना, निश्चिती मना का नाही. पाहुनी नानांची आतुरता, मीही शरमलो आपले चित्ता, परिमनाची झालेली चंचलता, पूर्ण प्रांजळता निवेदिली. मला वाईट वाटलं. मी यांना कबूल केलं होतं की शिर्डीला जाणार म्हणून, आणि मी शिर्डीला जाणं रद्द केलं. पण मी प्रांजळ मनाने त्यांना सांगितलं की मी शिर्डीला का नाही गेलो. त्याचं कारण त्यांना सांगितलं की जर बाबा प्राक्तन बदलू शकत नसतील तर मग मी जाऊन काय करू. जे काही माझ्या नशिबात आहे तेच घडणार असेल तर मग शिर्डीला जाऊन मी काय करू. त्यावरी मग नानांचा बोध कळकळीचा, प्रेमळ शुद्ध परिसरा, शिर्डी गमने बोध अति मोदप्रद झाला. तात्काळ निघतो घेतले वचन, तेव्हाच नानांनी केले प्रयाण. मग मी या मागे परतून ठेवले प्रस्थान मुहूर्ती. अरे असा विलंब करू. साईंचा अधिकार तुला माहीत नाही म्हणून तू टाळाटाळ करतोय जायचं. जा एकदा बाबांच्या दर्शनाला. आणि मग मी मनाने निश्चय केला, चला एकदा जाऊन तरी येऊ. इतके म्हणतात बाबांचं दर्शन घ्या तर आपण एकदा जाऊन बाबांचं दर्शन तर घेऊन येऊ. मग सर्व सामानावरून सर्व निर्वा निरव करून तिची दिवशी अस्तमाने शिर्डी लागून निघालो. सायंकाळा पाठील मेल दादरावर उभी राहिला, जाणून दादरचे जोरले हसील. तिकीट घेतले येथील घेतले आणि संध्याकाळी आता मेलगाडी ती दादरवर निघेल म्हणून मी बांद्र्यावरनं दादरपर्यंत तिकीट घेतलं आणि दादरला आलो. परी मी गाडी जाऊन बसता, वांद्रे स्टेशनी गाडी असता, यवन एक गाडी सुटता, अति चपळता ते. तिकीट घेतले दादरापर्यंत, तोचे आरंभी कार्य विघात. प्रथम ग्रासी मक्षगावात तैसा डोकावत होता. सवे पाहून सर्व सामान यवन पुसे मज, कोठे गमन तो मी म्हणे दादरास जाऊन मेल साधीन मन वाढते. तो सुचवी वेळेवर उतरू नका हो दादरावर, मेलन तेथे थांबणारा बोरीबंदर गाठावे. होती ना वेळ ही सूचना, मेल दादरवर मिळते ना, न कळे मग या चंचल मना काय कल्पना उठत्यात. मी त्या गाडीत बसलो. म्हटलं दादरला जाऊन आपण ती गाडी पकडूत, मेल गाडी पकडूत. तेवढ्यात एक मुसलमान आला, त्याच्यावर भरपूर सामान होतं. त्यांनी मला खाली उतरवलं. अरे म्हणले या गाडीत बसू नकोस का, ती मेल येते ती दादरला थांबवत नाही, त्यापेक्षा तू बांद्र्यावरनं सरळ व्हीटी स्टेशनला जा आणि तिथे ती मेल पकड. तो सुचवी वेळेवर उतरू नका हो दादरवर, मेल न तेथे थांबणार बोरीबंदर गाठावे. होती न वेळी ही सूचना, मेल दादरवर मिळते ना, न कळे मग या चंचल मना काय कल्पना उठत्या ते. जर मला तो मनुष्य भेटला नसता तर मी त्या दादरच्या गाडीत बसलेलो, दादरला उतरला असतो आणि ती मेल तिथे थांबतच नसल्यामुळे मला मनमाडला जायला मिळालं नसतं. पण ही सगळी बाबांची लीला. त्यांनी मला सांगितलं ह्या गाडीत बसू नको, उतर, इथून तू व्हीटीला जा. परी ते दिवशी प्रयाण योग साधावा यशाचे होता सुयोग, म्हणून मध्यंतरी हा कथावा घडला मना जोगा उचित. तिकडे भाऊसाहेब दीक्षित होतेची मार्ग प्रतीक्षा करीत, उदय 9-10च्या आत झालो शिर्डीत सादर. इसवी सन 1910 वर्तमान हे घडले पहा, एका साठ्यांचा वाडा तेव्हा होता रावयासे उतारूस. इसवी सन 1910 या साली मी पहिल्यांदा तिथे गेलो असं ते म्हणतात. नाराज हे हे हेमाडपंत दाभोळकर हे पहिल्यांदा शिर्डीला कधी गेले, 1910 साली गेले. 1910 साल हे आपल्या गजानन महाराजांच्या भक्तांना 1910 साल म्हटलं की काय आठवतं. 8, 9, 10. 8 दिनांक 8, 9 म्हणजे सप्टेंबर आणि 1910 म्हणजे बाबांनी गजानन महाराजांनी घेतलेला हा समाधीचा दिवस. 8, 9, 10. आता हे 1910 आलं म्हणून त्याचं स्मरण झालं. शके इसवी सन 1910 वर्तमान हे घडले पहा, एक साठ्याचा वाडा तेव्हा होता रावयासे उतारूस. तांग्यातून उतरल्यावरी दर्शनोत्सव दाटले अंतरी, कधी चरणवंदीन श्री आनंद लहरी उसळल्या. त्यावेळेला शिर्डीमध्ये एक साठ्यांचा वाडा होता, तिथे उतरायचे म्हणजे उतरत होते भक्त आलेले. टांग्यामध्ये बसून मनमाडावरून उतरून मी तिथे जाऊन पोहोचलो शिर्डीला. वाड्यात गेलो, साठ्यांच्या वाड्यात, आणि मनात तळमळ लागली, कधी एकदा बाबांचं दर्शन घेतोय.
इतक्या साईंचे परमभक्त तात्यासाहेब नोलकर विख्यात मशिदीतून आले परत म्हणते त्वरित दर्शन घ्या. तेवढ्यात बाबांचे एक भक्त आले, मशिदीतून आले, म्हणाले आता वेळ लावू नका, त्वरित दर्शन घ्या. आलेच बाबा मंडळीनिशी वाडियाचे कोपऱ्यापाशी, चला आता धूळ भेटीशी. मग ते लेंडीच निघतील. बाबा आता लेंडीला चाललेले, रोज जातात बाबा तसे निघालेले. तुम्ही इथं आलात तर चक्कीने पुढे या, बाबा पुढच्या कोपऱ्यावर आपल्याला भेटतील. आपण पहिल्यांदा दर्शन घ्या, नंतर शांतपणे स्नान विन करून नंतर तुम्हाला भेटायला यायचं त्यावेळेला. पुढे मग करा स्नान, बाबा जो येता की मागे फिरवा पडतो ना, तेव्हा मग मशिदी जाऊ ना, स्वस्त दर्शन घ्या पुन्हा. बाबांचं आत्ता दर्शन घ्या लांबून आणि नंतर घरी जा, स्नान बिन करा. तोपर्यंत बाबा लेंडीला जाऊन परत मशिदीत येतील. मग तिथे आल्यानंतर तुम्हाला पुन्हा बाबांची गाठ पडेल. ऐसे ऐकून घाई घाई धावलो बाबा होते त्या ठाई, धुळीत घातले लोटांगण पायी, आनंद माई मनात. समोर रस्त्यावरती धूळ होती, तसाच मी लोटांगण घातलं बाबांना. म्हणजे आपल्या कपड्याला धूळ लागेल काही याचा काही विचार केला नाही. उत्सुकता जेवढी बाबांचं लीला ऐकलेल्या होत्या, बाबांच्या कथा ऐकलेल्या होत्या, बाबांचा अधिकार ऐकलेला होता आणि बाबा प्रत्यक्षाचा दिसत होते नजरेला. मी साष्टांग दंडवत घातला बाबांना. आनंद नमाई मनात, मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. मनात आनंद मावेनासा झाला. नानासाहेबांनी जे मला साईबाबांविषयी सांगितलेलं होतं त्याच्यापेक्षा अधिक, म्हणजे त्या बाबांच्या दर्शनाला गेल्याबरोबरच दर्शनात प्रसन्नता. संतांना ओळखण्याची गुण काय आहे? ज्यांना पाहिल्याबरोबर आपल्या मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होतात ते संत. बाबांना पाहिल्याबरोबर मन आनंदाने ओथंब भरून गेलं. नानासाहेब सांगून गेले त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले. दर्शन म्या धन्य मानले, साफल्य झाले नयनाचे. आणि असं विचार केला की डोळ्याचं सार्थक झालं. डोळ्याने आजपर्यंत जग पाहिलं होतं, पण आज सद्गुरूंना पाहिलं. आज डोळ्याचं सार्थक झालं. कधी ऐकली नाही देखली मूर्ती पाहून दृष्टी निवाली, तहान भूक सारी हरपली तटस्थ केली इंद्रिये. कधी बाबांना पाहिलेच नव्हतं, त्याचं सगळं काही चरित्र मला माहिती नव्हतं, पण बाबांना पाहिल्याबरोबर सगळी इंद्रिय तृप्त झाली, मन शांत झालं. तटस्थ ठेली इंद्रिये, लाधलो साईचा चरणस्पर्श, पावलो जो परमार्श, तोच या जीवाचा परमोत्कर्ष, नूतन आयुष्य तेथून. आणि बाबांचं दर्शन झालं, चरणस्पर्श झाला बाबांचा आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली, आयुष्याचं सोनं झालं. साफल्य झाले जन्माचे, ज्याचे लागलो हा सत्संग, सुखावलो मी अंग प्रत्यंग, तयाचे ते उपकार व्यंग, राहोत अभंग मजोरी. ज्यांच्यामुळे मला साईबाबांच्या दर्शनाचा योग आला ते नानासाहेब आणि काकासाहेब यांचा मी मात्र ऋणी आहे असं ते म्हणतात. का? ज्याच्यामुळे आपल्याला बाबांचं दर्शन घेतलं ते पण महत्वाचे ना. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरेचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. ज्यांच्यामुळे मला बाबांचं दर्शन झालं, त्या नानासाहेबांची काकासाहेबांची आठवण झाली, त्यांच्याविषयी मी कृतज्ञ आहे. लाधलो साईचा चरण स्पर्श, पावलो जो परामर्श, तोची या जीवाचा परमोत्कर्ष, नूतन आयुष्य तेथून. ज्यांचे लागलो हा सत्संग, सुखावलो मी अंग प्रत्यंग, तयांचे ते उपकार व्यंग, राहोत अभंग मजोरी. त्यांचे माझ्यावर उपकार आहे, पण त्या उपकारामध्येच राहावं असं मला वाटतं. त्या उपकाराचं मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. ठेविता हा पायी जीव थोडा, त्या ऋणातनं मुक्त होता येत नाही.
रावणाचा वध करून रामचंद्र ज्या वेळेला अयोध्येला परत आले, तेव्हा रामचंद्राने प्रत्येकाला जे जे पाहिजे ते दिलं. विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं, अंगदाला युवराज पद दिलं. सुग्रीव को दिया गाव, भरत को दिया भाव, हनुमान को दिया नाम, कुछ मतलब से. प्रत्येकाला जे जे पाहिजे ते ते दिलं. आणि पण याला राज्य दिलं, हे दिलं. पण पाहिलं म्हणजे विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं, त्या मानाने मारुतीला काही दिलं नाही. म्हणून भरत रामाला विचारतो की रामा, ह्या संबंध तुझ्या म्हणजे मारुतीची तुझी गाठ पडल्यापासून तू अयोध्येला परत येतोपर्यंत ही सगळी जी मारुतीची लीला आम्ही पाहिली आहे, तर त्याचे आपल्यावरती प्रचंड उपकार आहेत, आपल्या रघुकुलावरती. मग त्यांना तुम्ही काहीच कसं दिलं नाही मारुतीला. तेव्हा राम भरताला सांगतात, भरतबाई कपीसे उरण हम नाही. भरतात, अरे मला सगळ्यांच्या ऋणातनं मुक्त होता येईल, पण मारुतीच्या ऋणातनं मुक्त होता येत नाही, मी त्याच्या ऋणातच राहतो. असंही म्हणतात की मला काकांच्यामुळे, नानांच्यामुळे बाबांचं दर्शन घडलं, त्यांचे माझ्यावर किती अनंत उपकार आहे, पण ते अनंत उपकार आहेत त्याच्यातनं मी त्या ऋणातनं मुक्त होऊ इच्छित नाही. त्यांचे उपकार आहेत म्हणून तर दर्शन झालं, त्या ऋणातच मी राहू इच्छितो. ज्यांचे निपावलो परमार्थाते, तेची की खरे आप्त भ्राते, स्वरे नाही तर तया परते, ऐसे निजी चित्ते मानी मन. मन काय म्हणतं की खरे नातेवाईक कोण, तर जन्माला आल्याबरोबर जी नाते जोडले ते आहेतच, त्याला नातेवाईकच म्हणतात. पण खरे नातेवाईक कोण, ज्याच्यामुळे सद्गुरूची गाठ पडते, तो आपला सखा आहे, तो आपला मित्र आहे, तो आपला हितकर्ता आहे. सोयरे नाही तर तया परते, ऐसे निजे तिथे मानी मी, केवढा तयांचा उपकार करून येणे मी प्रत्युपकार, म्हणून केवळ जोडून कर चरणी हे शिर ठेवतो. म्हणून त्यांच्या ऋणामध्येच राहतोय, त्यांच्या उपकाराबद्दल मी त्यांना नमस्कार करतोय. साई दर्शन लाभ घडला, माझ्या मनीचा विकल्प झडला, वरी साई समागम घडला, परम प्रगटला आनंद. साईबाबांचं दर्शन त्यांच्यामुळे घडलं. माझ्या मनामध्ये जो विकल्प होता तो साईबाबांच्या दर्शन झाल्यावर तो विकल्प नाहीसा झाला. वरी साई समागम घडला, परम प्रगटला आनंद. त्यातनं पुन्हा साईबाबांचा सहवास घडला, मनामध्ये आनंद निर्माण झाला. साई दर्शनी इथ नवाई दर्शने वृत्तीशी पालट होई, पूर्वकर्माची मावळे सई वीटविषयी हळूहळू. साई दर्शनाचे नवल काय आहे, बाबांच्या दर्शनाचं नवल काय आहे इथे सांगितलंय वर्णन करून. दर्शने वृत्तीशी पालट होई. संतांच्या दर्शनाने काय होतं, आपल्या वृत्तीमध्ये परिवर्तन होतं. वृत्तीशी पालट होई, पूर्वकर्माची मावळे सई वीटविषयी हळूहळू. पूर्वकर्माचं ओझं आहे ते हळूहळू कमी होत जातं. आणि हळूहळू विषयाविषयी माझ्या मनामध्ये आपल्या वीट यायला लागतो. पूर्वजन्मीचा पापसंचय, कृपावलोकने झाला क्षय, आशा उपजले आनंदाक्षय, करतील पाय साईचे. पूर्वजन्मीचं माझं जे पाप होतं ते बाबांच्या केवळ दर्शन मात्राने जी पाप नाहीशी झाली. मनामध्ये एक आश्वासन मिळालं मला की आता बाबांचे पाय धरलेत ना, माझं कल्याण होईल. भाग्ये लाधलो चरण मानस, वायसाचा होईल हंस. साई महंत संतस, संतावतस परमहंस सद्योगी. मोठ्या भाग्याने मला साईबाबांचं दर्शन घडलंय. जसं काय एखाद्या कावड्याचा राजहंस व्हावा तसं आता माझं होणार आहे. पूर्वी कित्येक जन्माच्या पुण्यगाठी, तीही साई महाराज भेटी. हा साई एक मिलिया दृष्टी, सकळ सृष्टी तो साई रूप. असं वाटतंय म्हणाले की गेल्या अनेक जन्मामधला काहीतरी पुण्याचा संचय झाला असेल आणि त्यामुळे मला बाबांचं दर्शन घडलं असेल. येतात शिर्डीशी प्रथम दिवशी, बाळासाहेब आठ्यापाशी आरंभ झाला.
वादावादीशी गुरु कशासी व्हावा की. आल्या पहिल्यांदाच बाळासाहेब भाट्यांबरोबर माझा वाद झाला. गुरुची आवश्यकता काय हा त्या वादाचा विषय होता. बुडवून आपली स्वतंत्रता ओढून घ्यावी का परतंत्रता, जेथे निज कर्तव्य दक्षता, काय आवश्यकता गुरुची. आपलं स्वातंत्र्य कशाला गमवायचं. आता गुरु केल्यानंतर गुरु सांगेल तसं वागावं लागतं. आता मग गुरु सांगेल तसं वागायचं म्हणजे आपली बुद्धी स्वातंत्र्य कुठं राहिलं. आपली बुद्धी साईंच्या चरणी अर्पण करावी पाहिजे. मग आपल्याला बुद्धी स्वातंत्र्य कसं राहील असा विचार मनामध्ये आला आणि त्याच्यावरनं त्या गुरुची आवश्यकता काय या विषयावरती वादविवादाला सुरुवात झाली. ज्याचे त्याने जप केले पाहिजे, न करी त्यासी गुरुने काय केले, न हलविता पाय जो निजे तयासे दिजे काय कवणे. ज्याचं त्यानेच करायला पाहिजे म्हणाले. बाबा फार तर मार्गदर्शन करतील, पण जप ज्याचा त्याने केला पाहिजे, पारायण ज्याचं त्याने केलं पाहिजे, श्रवण ज्याचं त्याने केलं पाहिजे. म्हणजे बाबांचं काम आहे सांगणं, पण त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करणं काम कुणाचं आहे. भक्ताचं आहे, शिष्याचं आहे. हाची माझा पक्ष उजो प्रतिपक्षाची विरुद्ध वाजो, दुराग्रहाचा असतो तराजो वाद माजून राहिला. ते एक पक्ष मांडत होते, मी एक माझी बाजू मांडत होतो. असा वादावाद चालला होता. प्रत्येकाला असं वाटायचं की माझीच बाजू खरी आहे. अंगी दुर्धर देहाभिमान तेनेची वादावादीची जनन, हमभावाची कोण नाही त्याविण वाद जगे. माझ्या मनात अहंकार होता की मी सांगतो तेच खरं, हा अहंकार होता. त्या म्हणून तर वाद होतो. प्रतिपक्षाचे निश्चित मत हो का पंडित वेद पारंगत, गुरु अनुग्रहा व्यतिरिक्त पुस्तके मुक्त खेळतो. एखादा वेद व्यासंगी जरी असला पण त्याच्यावर जर गुरुची कृपा नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. दैव थोर की कर्तृत्व थोर, वाद चालला हा घनघोर, केवळ दैवावर टाकून भार, काय होणार मी म्हणे. दैव थोर का आपलं कर्म थोर याच्यावरती वाद चालला. मी म्हणायचं की आपल्याला कर्म केलं पाहिजे, नुसतं नशिबावर अवलंबून चालणार नाही. तव बोले विरुद्ध पक्षाकार, होणार असे नाही प्रतिकार, होशमान नाही टळणार, मी म्हणणार भागले. मी म्हणणार भागले. समोरचे वाटे म्हणायची का असं नाही. जे होणार ते होणार, तुम्ही किती प्रयत्न करा काही फरक पडत नाही. जे घडणार ते घडणार. मी म्हणणारे थकून गेले, दैवापुढे कोण जाई, एक करता एक होई, ठेवा तुमची चतुराई, अभिमान ठाई पडे ना. मी म्हणे हो ऐसा म्हणता, मी म्हणे हो म्हणता कसे हे करील त्याचे सर्व आहे. आळशा परी बसून राहे दैवस आहे कैसे ते. अहो एखादा मनुष्य आळशासारखा बसून राहिला त्याला कसं प्राप्त होईल असा माझा मुद्दा होता. हे ज्याचे त्यानेच करावे लागे, लागावे किमर्थ गुरुचे मागे, आपण असल्या विण जागे, गुरुने भागे कैसे नाही. तर नुसत्या गुरुचे गुरु करून काय होईल. तुला स्वतःला प्रयत्न करायला पाहिजे. आपली सद्विचार बुद्धी, आपले साधन चित्तशुद्धी, ती जुगारून जो बुद्धी गुरु काय सिद्धी देईल. आपलं साधन आपली विचारशुद्धी आपलं आपण करायला पाहिजे. त्याला गुरु काय करेल. या वादाचा अंत नाही, निष्पन्न काही झाले नाही, चित्त स्वास्थ्याचा अंतरलो पाहिजे, हिची कमाई म्या केली. बरं या वादाचा काही शेवट झाला का. कर्मश्रेष्ठ का प्रारब्ध श्रेष्ठ या वादाचा काही अंत निघाला नाही. पण मी माझ्या मनाचं स्वास्थ्य मात्र गमावून बसलो. ऐसा वाद घालता घालता कोणीही ना तिळभर थकता, ऐशा दोन घटका लोटता वादा आटपता घेतला. पुढे मंडळी समेत आम्ही जातो जो मशिदीत, बाबा काका वासा बाप्रता पुसुजित परिसा पुसलं काय ते. काय चालले होते वाड्यात, वाद कशाचा होता भांडत, काय म्हणाले हे माडपंत मजकडे पाहत बोलले. बाबाने काकासाहेबांकडे पाहिलं आणि काकासाहेबांना विचारलं, का म्हणाले वाड्यामध्ये साठ्यांच्या वाड्यामध्ये कसला वाद चालला होता. आणि हे हेमाडपंत काय म्हणत होते. हे हेमाडपंत काय म्हणत होते. हा बाबाने केलेलं आहे माझ्या नामकरण आहे. मला पहिल्यांदा बाबाने हेमाडपंत या नावाने उल्लेखलं आहे आणि म्हणून बाबाने माझं नाव हेमाडपंत ठेवलं. बाबांच्या मुखातनं नाव निघालंय. काय म्हणाले हे हेमाडपंत मजकडे पाहत बोलले.
वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर्भूत बाबास कळे कैसे वृत्त आश्चर्यचकित मी म्हणे. आता साठ्याच्या वाड्यापासून मशिदीपर्यंत अंतर बरंच लांब. साठ्याच्या वाड्यात काय वादविवाद झालाय, बाबांना इथं बसून कसं कळलं असं माझ्या मनात आलं. मला आश्चर्य पण वाटलं. असो ऐसा मी वाग्बाण हात झालो निशब्द लज्जावनत, पहिल्याच भेटीसी की हे अनुचित घडले अविहित मज करवी. वाघबाण म्हणजे शब्दाने मारलेला बाण. काय म्हणतात, शहाण्याला शब्दाचा मार असतो. वाघबाण तो शहाण्याला शब्दाचा मार. आया असो ऐसा मी वाघबाण हत झालो निशब्द लज्जावनत. त्यांनी मला उद्देशून बोलले हे मला कळलं. त्या बाणाने मी मोठा घायाळ झालो म्हणाले. मला वाईट वाटलं की असं आपण वाद घालायला नको. तो आलो आपण बाबांच्या दर्शनाला आणि वादावादात वेळ घालवला, हे बरोबर नाही आपण केलं. ऐसा मी वाघवाण हत झालो निशब्द लज्जावनत, पहिल्याच भेटीसी की हे अनुचित घडले अविहित मज करवी. हे हेमाडपंत नामकरण प्रातःकालेचा वादा या कारण तेणे जीवावासी हेमाड स्मरण मी मनी मी कोण बांधली. ह्या वादच त्याला कारणीभूत होता हे मला कळलं आणि बाबाने मला सकाळच्या वादाच्या निमित्ताने हेमाडपंत हे नाव दिलं. देवगिरीचे राजे यादव हेचे ते दौलताबादीचे जाधव, 13वे शतकी राज्यवैभव वाढवले गौरव महाराष्ट्राचे. देवगिरी किल्ला कुठं आहे, पैठणजवळ देवगिरी किल्ला आहे. त्या देवगिरी किल्ल्यावरती राजे कोण होते, यादव राजे होते. 13व्या शतकामध्ये हे राज्य त्यांनी चालवलं, गाजवलं. प्रौढ प्रताप चक्रवर्ती महादेव नामा भूपती, पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती विक्रमे प्रख्यात पावला. तोही यदुवंश चूडामणी राम राजा राजाग्रणी मंत्री अवभयतांचा बुगणी सर्वलक्षणी माद्री. राम नावाचा राजा त्या ठिकाणी राज्य करत होता आणि त्यांचा एक प्रधान होता सर्वलक्षण संपन्न, त्याचं नाव होतं हेमाद्री. तो धर्मशास्त्र ग्रंथकार, ब्रह्म वृद्धार्थ परमोदार, आचार व्यवस्था संगतवार, आरंभी रचनार हेमाद्री. तो धर्मशास्त्र पारंगत होता. एखाद्याशी वादविवाद करायचा तर त्या वादविवादामध्ये समोरच्याला हरवण्या इतकं ज्ञान सामर्थ्य त्याच्याजवळ होतं आणि एवढं असूनही तो उदार होता. आचार व्यवस्था संगतवार, आरंभी रचनार हेमाद्री. धर्मशास्त्र ग्रंथ त्यांनी लिहिला होता. कसं वागावं, काय वागावं, त्याचं नाव हेमाद्री. व्रतदान तीर्थ मोक्षखाणी नामे चतुर्वर्ग चिंतामणी, ग्रंथ रचला हेमाद्रीनी विख्यात करणे तयाची. चातुर्य वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ या हेमाद्रीनी लिहिलेला आहे. चतुर्वर्ग चिंतामणी. चार वर्ग आहे. त्या 4 वर्गातलं हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, या 4 वर्णाचे आचारसंहिता कशी असावी, प्रत्येकाने कोणकोणतं काम करावं, कोणत्या वेळेला काय करावं, प्रत्येकाने जर आपापलं कर्म व्यवस्थित केलं तर सुदृढ होतं राज्य. मग त्याप्रमाणे त्यांनी ते चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला. चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ रचला हेमाद्रीने विख्यात करणी तयाची. गिरवाड भाषेत हेमाद्रीपंत तोची प्राकृती हेमाडपंत मुत्सद्दी राजकारण निष्णात होता विख्यात ते काळी. संस्कृतमध्ये हेमाद्रीपंत म्हणतात पण प्राकृतात त्याला हेमाडपंत म्हणतात. हा राजकारणामध्ये निष्णात होता. परे तो वत्समी भारद्वाज गोत्री, तो पंचमी 3 प्रहरी, तो यजुर्वेदी मी ऋग्वेद अधिकारी, तो धर्मशास्त्रे मी मूढ. पण त्याची आणि माझी संगत लावावी म्हटलं तर कठीण होती. तो विद्वान होता आणि मी सामान्य बुद्धीचा मनुष्य. त्यांनी जरी मला हेमाडपंत म्हटलं असलं तर तेवढी माझी पात्रता नाही आहे. ते कसे होते, ते यजुर्वेदी होते, मी ऋग्वेदी आहे. ते 3 प्रहरी होते, मी भारद्वाजामध्ये पंचप्रहरी आहे. तो ते पंचप्रहरी होते ऋग्वेद आणि मी 3 प्रहरी आहे भारद्वाज गोतला.
भारद्वाज गोत्री मी भारद्वाज गोत्री, तो पंचमी तीन प्रवरी, तो यजुर्वेदी मी ऋग्वेद अधिकारी, तो धर्मशास्त्री मी मूढ. त्यांचं वत्सगोत्र होतं, हेमाडपंतांचं वत्सगोत्र होतं आणि माझं भारद्वाज गोत्र. ते पंचप्रवरात्मक होते, मी त्रिप्रवरात्मक आहे भारद्वाज गोत्रातला. हां, ते यजुर्वेदाचे जाणकार होते, मी ऋग्वेदाचा जाणकार आहे. ते विद्वान होते, मी सामान्य बुद्धीचा आहे. तो माध्यान्दिन मी शाकल, तो धर्मज्ञ मी बाष्कल, तो पंडित मी मूर्खा कुशल, कामज पोकळ ही पदवी. ते माध्यान्दिन ब्राह्मण होते, मी शाकल शाखेचा होतो. ते धर्मज्ञ होते, मी बाष्कल आहे, बडबड करणार आहे. ते पंडित, मी मूर्ख. मग अशी पंडिताची पदवी माझ्यासारख्या सामान्य माणसाला बाबांनी का दिली असावी? तो राजकारण धुरंधर मुत्सद्दी, मी अल्पबुद्धी अल्पमती मंदबुद्धी, त्यांची राज्य प्रशस्त प्रसिद्धी, ओवी साधी मद न करवे. ते राजकारण धुरंधर होते, मुत्सद्दी होते, मी अल्पबुद्धी मंदमतीचा आहे. त्याने एक काव्य लिहिलेले हेमाडपंताने, संस्कृत काव्य आहे, राज्य प्रशस्ती म्हणून, की राज्य कसं चालवावं याविषयी त्यांनी काव्य लिहिलेले. मला साधी एक ओवी लिहिता येत नाही. मग बाबाने त्यांचं नाव मला का ठेवलं? कशासाठी त्या नावाने मला बाबाने हाक मारलं? गोरा चोखा सावता माळी, निवृत्ती ज्ञानोबा नामादी सकाळी, भागवत धर्म प्रवर्तक मंडळी उदयास आली काळी. या काळामध्ये सगळी संत मंडळी उदयाला आली होती. गोरा कुंभार, चोखा माळी, चोखा महार, सावता माळी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, सगळी मंडळी भागवत धर्माची प्रचार करणारी मंडळी त्यावेळी उदयाला आली होती. पंडित बोपदेव विद्वन्मणी चमके दयाचे सभा अंगणे, ते हेमाडपंत राजकाणे, ख्याती गुणगणे दयाची. त्यावेळेला बोपदेव नावाचे विद्वान माणसं होते. आणि यावेळेला हेमाडपंताचं राजकारण, त्याचं असणारी बुद्धिमत्ता याविषयी मोठी ख्याती होती. तेथून पुढे उत्तरेहून उतरल्या या देशी फौजा यावने, जिकडे तिकडे मुसलमाने अंमल दक्षिणे मावळला. उगाच ना या पदवीचे दान, चतुराईचा सन्मान, वादावादीवरी हा बागबाण अभिमान खंडन व्हाव्या. बाबांनी माझं अहंकार घालवण्यासाठी मला हेमाडपंत हे नाव दिलं, की नुसता हा वाद काय कावाचा, वाद कसा असावा, बुद्धियुक्त वाद असावा, असं बाबांनी सांगितलं. होऊन अर्ध्या अळकुंडे पिवळे उगीचे योग्य ते विणजे बरळे, तया माझे उघडले डोळे घालून वेळेवर आणले ना. अर्ध्या अळकुंडाने पिवळा झालेलं म्हणतात ना, तसं माझी गत झाली होती. पण बाबांनी माझ्या डोळ्यात अंजन घातलं. असो आयसे पूर्वोक्त लक्षण, साई मुखोतिर विलक्षण प्रसंगोचित सार्थ नामकरण, ते म्याभूषण मानले. असं प्रसंगाने मला बाबाने हेमाडपंत नाव उच्चारलं आणि मग तेच मी धारण केलं. का त्या एका नामकरणामुळे माझ्या मनामध्ये असलेल्या विद्वत्तेचा सगळा अहंकार बाबाने काढून टाकला होता. असो ऐसे पूर्वोक्त लक्षण, साई मुखोदित विलक्षण प्रसंगोचित सार्थ नामकरण, ते म्याभूषण मानले. की यातून मजला लाधो शिक्षण, वादावादी हे कुलक्षण, स्पर्शो न मज एके क्षण, परमा कल्याणकारी ते. बाबांनी यातनं मला काय उपदेश केला, की वादावादीमध्ये वेळ घालू नको वाद, मला वाद घालू नकोस असं बाबांना सुचवायचं. वादावादी हे कुलक्षण, स्पर्शो न मज एके क्षण, परम अकल्याणकारी ते. गळून जावा वादाभिमान, येत या विधान, जेण्या मरण राहावे भान, ते नित्य निरभिमान असावे. नित्य निरभिमान राहण्यासाठी हे बाबांनी दिलेलं नाव मी धारण केलं. राम दाशरथी देव अवतारी, पूर्ण ज्ञानी विश्वासी तारी, अखिल ऋषिगणा मानस विहारी, चरणधरी वशिष्ठाचे. राम कसे त्रैलोक्याचं जीवन राम, पण असे त्रैलोक्याचं जीवन असणारे राम सुद्धा वशिष्ठ ऋषींना शरण गेले. राम दाशरथी देव अवतारी, पूर्ण ज्ञानी विश्वासी तारी, अखिल ऋषी गणमानस विहारी, चरणधरी वशिष्ठाचे. सर्व ऋषींना मान्य असणारे राम, पण ते वशिष्ठ ऋषींना शरण गेले.
मला ज्ञान द्या म्हणून शरण गेले. कृष्ण परब्रह्माचे रूपडे तयासी गुरु करणे पडे, सांदीपनीच्या गृहीत लाकडे सोसोने साकडे वाहिले. कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा, परब्रह्म निष्काम. तो हा गवळिया घरी परब्रह्म निष्काम, तो हा गवळिया घरी. परब्रह्म निष्काम असणारा हा गवळ्यांच्या घरी वावरणारा गोपालकृष्ण, तो सुद्धा सांदीपनी ऋषींना उज्जैनमध्ये सांदीपनी ऋषींना शरण गेला. कृष्ण परब्रह्माचे रूपडे तयासी गुरु करणे पडे, सांदीपनीच्या गृही लाकडे सोसोनी साकडे वाहिले. लाकडाची मुळी सुद्धा भगवंताने आपल्या मस्तकावर धारण केली होती. पूर्ण ज्ञानी विश्वासितारी अखिल ऋषीगणमा, तेथे माझी काय मात वादावादी करावी, किमर्थ गुरु विण ज्ञान वा परमार्थ नाही, हा शास्त्रार्थ दृढ केलं. त्यांनी माझ्या बुद्धीत काय दृढ केलं? गुरु बिन ज्ञान कहासे पाहू. गुरुशिवाय ज्ञान नाही. आपल्याला वाटतं मी पुष्कळ ज्ञानी आहे, त्या ज्ञानाला काय अर्थ आहे? खरं ज्ञान आहे ते गुरुजवळ, आणि ते गुरुच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. तेथे माझी काय मात वादावादी करावी, किमर्थ गुरुविण ज्ञान वा परमार्थ नाही, हा शास्त्रात दृढ केलं. गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानही नाही, आणि गुरुशिवाय परमार्थ कसा करावा तेही समजत नाही. वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, नसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थची बरी साधेन. कुणाशी वादावाद करायला नको, कुणाची बरोबरी करायला नको. प्रत्येकाचं त्याच्या त्याच्या पूर्वजन्माने त्यांनी जे काही सुकृत पदरी बाळगलं असेल त्याला कुणाला कमी कुणाला जास्ती प्राप्त होईल. त्यामुळे दुसऱ्याची बरोबरी करायला जाऊ नये. नसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थ तिळभरी साधेना. परमार्थ साधन करायचं असेल, परमार्थ आपल्या अंगात भिनला पाहिजे, मुरला पाहिजे असं वाटत असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे असं बाबांनी सांगितलं आहे. बाबा काय म्हणतात? नसता श्रद्धा आणि सबुरी. आपल्या गुरुवर आपली श्रद्धा पाहिजे आणि आपलं काम होईल हा विश्वास पाहिजे, आणि त्यासाठी वाट पाहण्याची तयारी पाहिजे, त्याला सबुरी म्हणतात. नसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थ तिळभरी साधेना. तोपर्यंत परमार्थ साधला जात नाही. श्रद्धा आणि सबुरी मनामध्ये दृढ पाहिजे. हेही पुढे आले अनुभवा येती या, नाम गौरवा प्रेम व प्रेम पुरस्सर निज सद्भवा, सद्भावा शुद्ध स्वभावा आदरले. आता असो हे कथानक, स्वपक्ष परपक्ष विच्छेदक, वाद प्रवाद निवर्तक, सर्वासही बोधक समसाम्य. असो या कथेमध्ये स्वपक्ष परपक्ष वाद विवाद याच्यातनं बाहेर पडायला बाबाने मला सांगितलं. असो हे ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध दर्शन, ग्रंथकाराचे नामकरण कथन श्रवण करविले. त्याप्रमाणे हा ग्रंथाचं प्रयोजन काय, कशासाठी ग्रंथ लिहिला गेला, बाबांनी कशी आज्ञा केली, हे सगळं आपल्याला कळावं म्हणून ह्यामध्ये ते सगळं वर्णन आलेलं आहे. असो ऐसे हे ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध दर्शन. मग अधिकारी कोण आहे यातला? तर ज्याची आपल्या गुरुवर श्रद्धा आहे आणि ज्याच्याकडे सबुरी आहे तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. ग्रंथकाराचे नामकरण कथन श्रवण करविले. पुढे आता हा अध्याय विस्तार हेमाड साईचरणी साजर. पुढे यथानुक्रम कथा सविस्तर तद श्रवण तत्पर व्हावे. साईच आपली सुखसंपत्ती, साईच आपली सुखसंवित्ती, साईच आपली परमनिवृत्ती, अंतिम गती श्री साई. साई कृपेच्या कारणे साई चरित्र श्रवण करणे, तेनेची दुस्तर भवतरणे भवभय तरणे, कलिमल हरणे निर्मूल. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते हे भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते कथा प्रयोजन नामकरणं नाम द्वितीयोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं
कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय। आरती साई बाबा सुखदातार जीवा चरणार जातरी द्यावा भक्ता द्यावा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा जाळूनी आनंद स्वस्वरूपी राहे गंग मुमुक्षुजना दावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग। आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दावीसी दया घना ऐसी तुझी ही माव तुझी ही माव। आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणे मार्ग धाविसी अनाथा धाविसी अनाथा। आरती साई बाबा कलियुगी अवतार गुण ब्रह्म साचार अवतीर्ण झालास स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर। आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया प्रभुपद पहावया भव भय निवारी भय निवारी। आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणी हितिया तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा। आरती साई बाबा इच्छेत दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा आपुली भात आपुली भात। आरती साई बाबा नित्यदातार जीवा चरणार जतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहीन रूप तुझे प्रेमे आलंगीन आनंदी पूजिन भावे वाढीन म्हणे नम। त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा स्वभावात् करोमि यत्तं सकलं परस्मै नारायणाति समर्पया। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरु गजानन महाराज की जय। साईनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर।